नमस्कार, साधनाच किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज बघा थोडासा वेगळा प्रकार. काय करणार आहे, कढई मी इथे गॅसवरती तापत ठेवली आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की थोड्याच प्रमाणामध्ये इथे आपण तेलाचा वापर करणार आहे, अगदी थोडंसं. आता मी लसणाचे काही काप करून घेतले होते. साधारण 7 ते 8 लसूण पाकळ्या इथे मी वापरलेले आहेत आणि बारीक काप करून घेतले, त्याचे बारीक चिरवून घेतलं आहे. तेल जरा हे गरम झालं की आपण याच्यामध्ये त्या लसणाचे तुकडे केलेले आहेत ते आपण ॲड करूयात. एवढा बारीक घ्यायचा चिरून. त्यानंतर मी अर्धा इंच आलं त्याचं साल काढून घेतलं होतं आणि ते किसून घेतलेलं आहे. बारीक छोटी किसणी असते ना, त्याने मी किसून घेतलं आहे. आपल्याला ते पण आता याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. चला आपण ते पण घालून घेऊया. आणि हे आपण आता तेलामध्ये जरासं परतून झालं की अर्धा छोटा कांदा तो पण मी उभा चिरून घेतला. आता याच्यामध्ये घालताना आपल्याला जरा हाताने कुस्करून घालायचा आहे. अर्धाच घालायचा आहे, जास्त आपल्याला इथे वापरायचा नाही. अर्धा टोमॅटो, तो पण छोट्या टोमॅटोच्या साईजमधला अर्धा. त्याच्या बिया इथे आपल्याला काढून घ्यायच्यात आणि मग ते आपण एकसारखं परतून घेणार आहे. आता मी काय केलं होतं, मिक्सरमधून काही भाज्या मी क्रश करून घेतलेल्या आहेत, स्वच्छ निवडून. तर आहे छोटासा बारीक केलेला कोबी 1 चमचा आहे पोह्याचा. त्यानंतर 1 चमचा मटार मी क्रश करून घेतला आहे. हे आहे 1 चमचा पालकाची पेस्ट आणि हे आहे 1 चमचा गाजराचा किस. तर या भाज्या आपण बारीक क्रश करूनच घ्यायच्यात. गाजराचा किस तुम्ही करू शकताय, बाकी तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून काढावा लागेल. आणि आपण आता हे त्याच्यामध्ये एकसारखं परतून घेणार आहे, म्हणजे सर्व एकजीव होईल व्यवस्थित. साधारण 1 मिनिटापर्यंत आपण हे परतवून घ्यायचं आहे. जेवढा सुरुवातीला तेलाचा वापर केला होता थोडा, त्याच्यामध्येच हे आपण सगळं करून घ्यायचं आहे. आणि आता इथे 1 ग्लासभर पाणी मी इथे घालते आहे. पाणी घातल्यानंतर जरा आपण हे सर्व मिश्रण ढवळून घेऊया व्यवस्थित. आता हे याच्यामध्ये लसूण जो घातला होता आपण, तर तो फ्लेवर, त्यानंतर आलं जे किसून घातलं होतं ते, आणि त्याच्यानंतर मिक्स केलेल्या भाज्या, तर हे सर्व आपलं एकजीव करून झालेलं आहे. आणि आता आपल्याला घालायचं इथे चवीसाठी लागणार आहे मीठ. तिखट इथे आपण कुठेच वापरलेलं नाही आहे. जर असं मीठ वापरायचं आहे, अगदी छोटा चमचा आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं अजून घालते. हे सैंधव मिठाचा वापर मी इथे केला आहे. आता इथे तिखटपणासाठी आपण मिरची वगैरे वापरली नाही, पण आपण लसूण आणि आल्याचा किस हे जो आपण हे केला होता लसूण चॉप करून, तर त्याचा जो फ्लेवर आहे तो तिथे आपल्याला तो तिखटपणा मिळणार आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही जराशी मिरपूड याच्यावरती घालू शकता तिखटासाठी, पण आता लसूण आणि आलं असल्यामुळे बऱ्यापैकी इथे तिखटपणा तो जाणवणार आहे ज्यावेळेस आपलं हे तयार होईल. आता उकळी येते आहे, तर मी काय केलं की थोडंसं पाणी घेतलं आहे पेल्यामध्ये, थोडं म्हणजे साधारण 2 ते 3 पोह्याचे चमचे, आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर मी घालून मिक्स करून घेतलं आहे, त्याची पेस्ट करून घेतली आहे. बघा आता हे जरा उकळलं आहे चांगलं की आपण झाकून ठेवून अर्धा मिनिट जरा येऊन देऊया. कारण कसं आहे की भाज्या पण क्रश करून घेतल्यात आणि गाजर किसून घेतलं आहे, त्यामुळे अर्धा मिनिट भरपूर झालं. आणि आता हे मी मिक्स केलेलं आहे कॉर्नफ्लोअर, ते आपण याच्यामध्ये वरती ती घालून घेऊयात. पेस्ट केलेली कॉर्नफ्लोअरची पेस्ट आपण ॲड केली. आणि वरून घालायचं आपल्याला हा पुदिनाचा पाला, तो आपण धुवून घेतला आहे स्वच्छ, आणि पुदिना पण ॲड करतो आहे. त्याच्यामुळे हे पण अतिशय चवीला होणार आहे. तर सर्व भाज्या ज्या आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात, आणि सध्या तर मिळतातच मार्केटमध्ये, काही प्रश्नच नाही. तर कधीतरी तुम्ही अशा वापरून करा. छान व्हेज सूप, ज्याला आपण म्हणू व्हेज बहारदार सूप, तयार झालं आहे आपलं इथे. केव्हाही तुम्ही वापरू शकता. म्हणजे तुम्हाला जर वाटलं रात्रीच्या जेवणात नको, तर तुम्ही सूप पिऊ शकताय, नाही का, बरं वाटत नसेल, चला तोंडाला चव नाही आहे, तेव्हा पण तुम्ही सूप पिऊ शकताय.
भरपूर पौष्टिक भाज्या जातील पोटात ना. करा तुम्ही, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.